तुम्ही इथे पाहू शकता या दोन वस्तूंचा वापर केल्यामुळे माझ्या या कुंडीमध्ये लावलेल्या सोनचाफ्याच्या झाडावरती भरपूर अशा कळ्या आणि फुले ही लागलेली आहेत। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले YouTube चॅनेल SP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये सोनचाफ्याच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी आपल्या घरातील दोन वस्तूंचा वापर करून आपण खत तयार करून देणार आहोत। तर त्या दोन वस्तू कोणत्या, त्याचा वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहणार आहोतच। पण आता पावसाळ्यामध्ये सोनचाफ्याच्या झाडाची काळजी कशी घ्यायची, त्यासाठी कोणती कामे करायची याची देखील माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राइब करायला मात्र अजिबात विसरू नका। सोनचाफ्याच्या झाडाला आपण वेळोवेळी खते दिली, त्याची योग्य ती काळजी घेतली तर हे झाड आपल्याला वर्षभर सतत ही फुले देत राहते। मात्र खते देण्याबरोबरच या झाडावरती काही कामे देखील ही करावी लागतात। त्यामध्ये करायचे एक महत्त्वाचे काम ते म्हणजे झाडावरती एकदा फुले येऊन गेली की पुन्हा नव्याने फुले येण्यासाठी या झाडाची थोडी छाटणी करावी। म्हणजे झाडाच्या ज्या पण फांद्या आहेत त्या वरच्या बाजूने एक 4 ते 5 इंच ह्या कट कराव्या। म्हणजे त्या फांदीवरती अजून खूप सारे नवीन फुटवे येतात, नवीन फांद्या तयार होतात आणि झाडावरती ज्या पण कळ्या किंवा फुले ही जास्त प्रमाणामध्ये या नवीन फांदीवरतीच ही लागत राहतात। त्यामुळे झाडाची ही छाटणी करणे देखील तितकेच आवश्यक असते। छाटणी केल्यानंतर झाडाला कोणते एखादे नायट्रोजनयुक्त खत द्यावे। त्यामध्ये तुम्ही शेणखत, गांडूळ खत किंवा कंपोस्ट यासारख्या खतांचा वापर करू शकता, कारण या खतातील नायट्रोजनमुळे झाडावरती भरपूर नवीन फुटवे येण्यासाठी मदत होत असते। आता आपण सोनचाफ्याच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी ज्या खताचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे या सुकलेल्या केळीच्या ह्या साली आहेत। केळीच्या साली ह्या झाडांसाठी अतिशय उपयुक्त अशा आहेत, कारण झाडांना भरपूर कळ्या फुले येण्यासाठीच्या घटकांची, पोषक तत्वांची म्हणजेच जे पोटॅशियम, फॉस्फरस यासारखे जे घटक आहेत ते केळीच्या सालीमध्ये हे मुबलक प्रमाणामध्ये असतात। त्यामुळे याचा वापर जर तुम्ही या झाडाला खत म्हणून केला तर झाडावरती भरपूर अशा कळ्या आणि फुले येण्यासाठी ही मदत होईल। केळीच्या सालीप्रमाणेच तुम्ही बटाट्याच्या, कांद्याच्या सालींचा देखील हा वापर करू शकता। अशा प्रकारे ह्या ज्या केळीच्या साली आहेत त्या उन्हाळ्यामध्ये ह्या सुकवून ठेवल्या तर त्या वर्षभर तुम्हाला खत म्हणून हा वापर करता येतो। केळीच्या सालीसोबत आपण अजून एका वस्तूचा वापर सोनचाफ्याच्या झाडासाठी करणार आहोत। पण सोनचाफ्याच्या झाडाला खते देण्याबरोबरच झाडावरती काही कामे देखील करणे हे आवश्यक असते। त्यामध्ये करायचे काम म्हणजे झाडाच्या या कुंडीतील माती ही अधूनमधून म्हणजे एक कमीत कमी 15 ते 20 दिवसातून एकदा तरी अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करावी। त्यामुळे कुंडीतील माती ही भुसभुशीत राहते आणि अशा मातीमध्ये हा ऑक्सिजन खेळता राहतो। मातीमध्ये ऑक्सिजन खेळता राहिल्यामुळे तो झाडांच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोहोचला जातो आणि आपल्या झाडांच्या ज्या मुळ्या आहेत त्याची वाढ ही चांगली होते। झाडांच्या मुळांची वाढ चांगली झाली म्हणजे आपले झाड देखील हे चांगले वाढते आणि अशा झाडावरती भरपूर अशा कळ्या आणि फुले यायलाही मदत होत असते। इतर फुलांच्या झाडाप्रमाणे सोनचाफ्याच्या झाडाला देखील वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी भरपूर सूर्यप्रकाशाची ही आवश्यकता असते। त्यामुळे जेव्हा आपण हे झाड कुंडीमध्ये लावतो तेव्हा ते झाड लावलेली जी कुंडी आहे ती अशा ठिकाणी ठेवायची ज्या ठिकाणी या झाडाला दिवसभर भरपूर असा हा म्हणजे कमीत कमी एक 5 ते 6 तास एवढा तरी सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी हे झाड लावलेली ही कुंडी ठेवून द्यायची। जर या झाडाला भरपूर सूर्यप्रकाश मिळाला नाही तर या झाडाची वाढ होते, मात्र फुले ही अगदीच कमी प्रमाणामध्ये ही लागत राहतात। आता पावसाळ्यामध्ये सोनचाफ्याच्या झाडावरती किंवा कुंडीतील मातीमध्ये सततच्या ओलाव्यामुळे कीड किंवा बुरशी ही लागत राहते आणि जर कीड बुरशी लागली तर आपले झाड हे चांगले वाढणार नाही। तर त्यासाठी या आपण आपल्या घरामध्ये असणाऱ्या या लवंगेचा वापर तुम्ही करू शकता, कारण लवंग देखील ही झाडांसाठी अतिशय उपयुक्त अशी आहे। याचा वापर जर तुम्ही झाडासाठी केला तर झाडाच्या कुंडीतील मातीमध्ये बुरशी किंवा कीड ही लागणार नाही। मात्र या लवंगेचा वापर देखील आपल्याला हा प्रमाणशीर करायचा आहे। तर मी या ठिकाणी ही जी लवंग आहे ती अशा प्रकारे ही बारीक करून घेतलेली आहे। आता ही ज्या केळीच्या साली आणि जे लवंगेपासून तयार केलेली ही पूड आहे ती झाडाला देण्यापूर्वी झाडाच्या कुंडीतील माती थोडी हलवून मोकळी करायची आणि याच्यामध्ये आपल्याला एका झाडासाठी म्हणजे 12 ते 15 इंचाच्या कुंडीमध्ये लावलेल्या झाडाला 1 ते 1.5 केळीच्या सालीचे तुकडे आणि 1 चिमूटभर एवढेच या लवंगीच्या पुडीचा वापर हा करायचा आहे।
अशा प्रकारे केळीच्या साली, लवंग याचा वापर जर तुम्ही सोनचाफ्याच्या झाडासाठी महिन्यातून एकदा जरी केला तर झाड हे अगदी कळ्या फुलांनी भरगच्च झालेले तुम्हाला दिसून येईल। तर कसं वाटलं व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।